नाव घेत त्यांच्याकडून खोटे आरोप केले गेलेले आहेत असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे। वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे। काही वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। परळीमध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे कराड समर्थकांकडून। कराड समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने सीआयडी कडून तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून केला जातोय आणि वाल्मिक कराडवर खंडणीसोबतच हत्येचाही गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती देशमुख कुटुंबियांकडून सातत्याने केली जाते। जो खंडणीमधला आरोपी तोच हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आहे। आणि आज वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी संपत असताना 14 दिवसांची कोठडी संपत असताना त्याला केस कोर्टामध्ये हजर केलं जात असताना आता वाल्मिक कराडचे समर्थक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। शहराच्या मधोमध असलेल्या या मिनारावर समर्थक चाललेले आहेत। बोट नाही बोट खंडणीमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव करण्यात आलेलं आहे आणि या पाहू शकतात की वाल्मिकांना त्या दिवशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। मात्र आता वाल्मिक कराड दोषी नाहीत, त्यांचा अन्याय झालेला आहे असं या मागणीसाठी पाहू शकते। वाल्मिकांना न्याय मिळावा या मागणीसाठी परळी शहरामध्ये राणी लक्ष्मीबाई टावर चौकामध्ये जे वाल्मिकांना समर्थक आहेत राणी लक्ष्मीबाई टावर चढलेले आहेत आणि या पाहू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। वाल्मिकांना न्याय द्या या मागणीसाठी सकाळपासून त्यांच्या मातोश्री पाहिलं तर त्या पोलीस स्टेशन समोर ठे आंदोलन करतात। दुसरीकडे पाहिलं तर वाल्मिक कराड यांचे खंड समर्थक आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतात। आपण त्यांच्याशी जाणून घेतलं साहेब ऐकलं की आता इथे काय नेमकी मागणी असणार आहे आपण चला। दादा काय मागणी असं तुमच्या सकाळपासून पाहिलं तर आपण आंदोलन करत आहात, काय मागणी? वाल्मिकांवर जे आता दबाव टाकून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करायले ते व्हायला नाही पाहिजे। कायदेशीर ज्या गोष्टी होत आहेत, सीआयडी आहे, एसआयटी आहे, त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे अन्नावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे ते तिथपर्यंत ठेवावं। विनाकारण दबावापोटी दबाव आम्हालाही करता येतो आणि उगाच जाणीवपूर्वक राजकारण केलं त्याच्यामध्ये पूर्ण राजकारण करून सुरेश धस जरांगे, मनोज जरांगे, सुरेश धस आणि बाकीचे जे सगळे आहेत संदीप क्षीरसागर हे सगळे मिळून वाल्मिकांना टार्गेट करायचे। वाल्मिकांना हा परळीचा देव माणूस आहे। सकाळपासून पाहिलं तर वाल्मिकांना त्यांच्या मातोश्री पोलीस स्टेशन उपोषण करत आहेत। हो माहिती आहे आम्हाला, कारण वाल्मिकांनाच्या मातोश्री ह्या अगोदरच करणार होत्या पण त्यांना चालता येत नाही, ते स्वतः येऊन पोलीस स्टेशनला बसले। आता मी पोलीस स्टेशन समोर मारणार आहे म्हणून आता ते बघांतच उठणार आहेत। आपण पाहिलं तर कराड समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। वाल्मिक कराड याच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि दबावापोटी आणखीन कोणते गुन्हे दाखल केले जाऊ नयेत असा आक्रमक पवित्रा आणि अशी आक्रमक भूमिका कराड समर्थकांकडून या ठिकाणी घेतली गेलेली आहे।